हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हेलॉसिटी मध्ये इन्क्रीज झाला तर होणारी युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन कशी असते हे डिस्कस केलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हेलॉसिटी जर इन्क्रीज नाही, व्हेलॉसिटी जर डिक्रीज होत असेल तर मोशन कशी होते याचा स्टडी करू. बघा, दोन ग्राफ आहेत. ह्या दोन ग्राफ मध्ये फरक काय आहे? इथे व्हेलॉसिटी ही वाढत चालली होती, व्हेलॉसिटी वॉज इन्क्रीजिंग. इथे मात्र व्हेलॉसिटी काय होत चालली? डिक्रीज होत चालले. इथं ह्या सर्टन पॉइंटला व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम होती आणि हळूहळू ती व्हेलॉसिटी कमी 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 होत ती व्हेलॉसिटी काय होत चालले? कमी होत सर्टन पॉइंटला ती इथं येऊन काय झाली? झिरो झाली. या ग्राफ मध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे की व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा हा ग्राफ आहे. वाय ऍक्सिस वरती व्हेलॉसिटी आहे, एक्स ऍक्सिस वरती टाइम इंटरवल आपण प्लॉट केलेला आहे. मी परत इथं जसं केलं तसंच टाइम इंटरवल मी जर प्लॉट केले, ग्रीन कलर आपल्याला टाइम इंटरवल दाखवतो, रेड कलर आपल्याला चेंज इन व्हेलॉसिटी दाखवते. टाइम इंटरवल मी 1, 2, 3, 4 कन्सिडर केले. त्या करस्पॉन्डिंग टाइम इंटरवलला असणारी चेंज इन व्हेलॉसिटी डीव्ही 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 जर मी ऑब्झर्व केली तर ह्या ग्राफमध्ये सुद्धा मला हे ऑब्झर्व होतं की डीव्ही ची व्हॅल्यू ही ह्या ग्राफमध्ये सुद्धा का आहे? सेम आहे. इट इज कॉन्स्टंट. डीव्हीचं उत्तर प्रत्येक ठिकाणी सेम आहे. डीव्हीचं मॅग्निट्यूड प्रत्येक ठिकाणी सेम आहे. म्हणजेच काय? मी ह्या लाईनचा जर स्लोप कॅल्क्युलेट केला तो स्लोप मी कसा कॅल्क्युलेट करणार? ऑब्वियस, डीव्ही डिवायडेड बाय डीटी. स्लोप जर मला घ्यायचा असेल तर मला डीव्ही आणि डीटी त्या दोघांचं काय घ्यावं लागेल? रेशो घ्यावा लागेल. तर रेशो जर मी ह्या लाईन वरती कुठेही घेतला तर तो स्लोप जो काय आहे तो स्लोप कॉन्स्टंट आहे. फक्त फरक हा आहे की व्हेलॉसिटी ही इथं मॅक्सिमम होती आणि व्हेलॉसिटी इथं काय आहे? झिरो आहे. तर ही अशी होणारी जी मोशन आहे ही मोशन दिस इज युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन आहे असं म्हणतो. इथं व्हेलॉसिटी वाढत चालले आणि इथं व्हेलॉसिटी कमी होत चालले. हे आता झालं ग्राफिकली. पण तेच जर मी थ्रू एक्झाम्पल, लाईव्ह एक्झाम्पल्स म्हणायचं झालं तर पहिलं एक्झाम्पल मी देऊ शकतो द मोशन ऑफ अ फ्रीली फॉलिंग बॉडी. म्हणजे सपोज एखाद्या एरोप्लेन मधून किंवा एका हेलिकॉप्टर मधून ह्या एका पर्सननं जम्प केली थ्रू एअर. आता तो काय करेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये तो मूव्ह होत असेल. व्हर्टिकली डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असताना त्या पर्सनची किंवा ह्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही जसा टाइम इंटरवल पुढे जाईल तसं ती व्हेलॉसिटी काय होत जाणार? वाढत 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 जाणार. म्हणजे मी म्हणू शकतो जसं हे इथं होतं, या ग्राफ मध्ये होतं, ही व्हेलॉसिटी इथं वाढत चालले, तसं फॉर धिस ऑब्जेक्ट ऑल्सो व्हाईल गोइंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, ह्या पर्सनची व्हेलॉसिटी ही काय होत जाईल? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जात असताना व्हेलॉसिटी वाढत जाईल. म्हणून मी म्हणू शकतो की धिस फ्री फॉलिंग बॉडी इज अन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन. दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बॉल रोलिंग डाऊन ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन. सपोज हा एक इन्क्लाइन्ड प्लेन आहे. ह्या इन्क्लाइन्ड प्लेन वरती हा स्पेरिकल बॉल आहे. तो स्पेरिकल बॉल मी पहिला पकडून ठेवला होता आणि आता जर मी त्याला रिलीज केला, ज्यावेळी मी पकडून ठेवला होता त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी काय आहे? झिरो आहे. पण आता ज्यावेळी मी त्याला रिलीज करेन, त्याला मी सोडून देईन, तो ह्या इन्क्लाइन्ड प्लेन वरती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय होईल? रोल होईल. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये तो मूव्ह होईल आणि तो मूव्ह होत असताना त्याची व्हेलॉसिटी काय होत जाईल? वाढत 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 जाईल. व्हेलॉसिटी इथं जशी वाढत चालले तशी इथे ह्याची व्हेलॉसिटी वाढत जाईल. तर मी म्हणू शकतो की हा स्पेरिकल बॉल इट इज मुव्हिंग युनिफॉर्मली. इथं होणारी त्याची मोशन या स्पेरिकल बॉलची इट इज युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन आहे असं मी म्हणू शकतो. सो फ्रीली फॉलिंग बॉडी अँड द बॉल रोलिंग डाऊन ऑन इन्क्लाइन्ड प्लेन, दीज आर perfect examples of uniformly accelerated motion.